बोलो, परळी वैजनाथ की जय 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 बोलो, केदारनाथ 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 की जय बोलो, परळी वैजनाथ 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 की जय बोलो, विश्वनाथ 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 की जय बोलो, परळी वैजनाथ 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 की जय बोलो, रामेश्वर की जय बोलो, रामेश्वर की जय बोलो, रामेश्वर की जय ऐका कुणाच्या पायाला मुंग्या आल्या असेल तर उठून एकदा उठून जरा एकदा हाला आणि पुन्हा लगेच खाली बसा. रामेश्वर की जय बोलो, रामेश्वर की जय बोलो, उठा कुणाला उठायचं असेल तर. परळी वैजनाथ की जय बोलो, 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 सोमेश्वर की जय बोलो, सोमेश्वर की जय बोलो, सोमेश्वर की जय बोलो, पुरुष मंडळी जय बोलो, सोमेश्वर की जय बोलो, सोमेश्वर की जय बोलो, सोमेश्वर की पायाला मुंग्या आल्या असेल तर उठून एकदा खाली बसा. सोमेश्वर की जय बोलो, परळी वैजनाथ 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 की जय बोलो, त्र्यंबकेश्वर 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 की जय बोलो,
त्र्यंबकेश्वर की जय बोलो, त्र्यंबकेश्वर की जय बोलो, त्र्यंबकेश्वर की जय बोलो, परळी वैजनाथ 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 की जय बोलो, भीमाशंकर 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 की जय बोलो, परळी वैजनाथ 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 की जय बोलो, उमापति महादेव की, पवन पुत्र हनुमान की, छत्रपति शिवाजी महाराज अपने अपने माता पिता की, अपने गुरुदेव की, भारत माता की, भारत माता की, हर 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 सोमेश्वर भगवान की जय। सगळ्याला धन्यवाद बर का। या ठिकाणी भगवान शंकराच्या बाबतीमध्ये पुढलं असणारं जे चरित्र सांगितलेलं आहे ते चरित्र म्हणजे असं आहे, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, असनी की जय। भगवान शंकर आणि पार्वती माते यांच्या बाबतीमध्ये काही कथेचा असणारा भाग पुढे सांगितलेला आहे। या ठिकाणी रुद्र असणारी जी संहिता आहे त्याच्यामधला असणारा जो सृष्टीखंड आहे, या सृष्टीखंडामध्ये इथपर्यंत आपण जी कथा पाहिली, आता पुढं सती चरित्रामध्ये काही वर्णन केलेलं आहे। या सतीचा जर भाग जर पाहायचा म्हटलं तर सतीच्या बाबतीमध्ये असं एक वर्णन केलेलं आहे। ही जी सती आहे या सतीच्या वडिलाचं नाव आहे दक्ष प्रजापती। दक्ष प्रजापती वडील, आणि वर्णन जर करायचं म्हटलं तर ही दक्ष प्रजापतीची असणारी कन्या। पण काही वेळेला असं वर्णन केलेलं आहे, कुठं असं सांगितलेलं आहे ही सती एक म्हणजे सगळ्यापेक्षा मोठी, म्हणजे सुरुवातीला जन्माला आलेली। काही ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे सगळ्यापेक्षा मध्यभागची, म्हणजे मध्यंतरीची, आणि काही ठिकाणी असं वर्णन केले सगळ्यापेक्षा लहान असणारी ही सती। हे कल्पभेदानं असं वर्णन केलेलं आहे। म्हणजे कुठं सांगितलं ती मध्यम स्वरूपामध्ये आहे, कुठं सांगितलं ती श्रेष्ठ आहे, कुठं सांगितलं कनिष्ठ आहे। पण या सतीचा असणारा जो विवाह झालेला आहे तो भगवान शंकराच्या सोबत झालेला आहे। पण भगवान शंकराच्या सोबत विवाह होण्याच्या अगोदरचे कारण सांगितलेलं आहे। तशी ही सती आणि भगवान शंकर हे अलग नाहीत, एकच आहेत। भगवान शंकराच्या सोबत विवाह होण्याच्या अगोदरची पार्श्वभूमिका अशी आहे, सतीच्या वडिलांनं दक्ष प्रजापतीनं त्या सतीची आराधना केली आणि प्रसन्न करून घेतलं, वरदान मागून घेतलं, आई तुम्ही माझ्या पोटी कन्या म्हणून जन्माला या। त्या सतीनं सांगितलं जन्माला येईल, पण माझी एक अट आहे, जोपर्यंत तुमच्या घरी माझा सन्मान होईल तेवढ्याच दिवसापर्यंत राहील। लक्ष करा बरं का, कथा तुम्ही अनेक वेळेला ही ऐकलेली आहे। जोपर्यंत तुमच्या घरी माझा सन्मान होईल
तेवढ्या दिवसापर्यंत राहील, पण ज्या दिवशी माझा सन्मान होणार नाही त्या दिवशी मात्र मी राहणार नाही. दक्ष प्रजापतीनं सांगितलं, आई तुम्ही सगळ्या देवताची असणारी जननी आहात आणि तुमचा मी सन्मान कसा करायचा नाही. उदाहरणार्थ आपल्या घरी देव आले आणि देवाचा आपण सन्मान करायचा नाही का? करणार आपण सन्मान. घटना अशी घडली, सतीचा जन्म सांगितलेला आहे आणि जन्म सांगितल्याच्या नंतर सती ती लहानाची असताना मोठी होऊ लागली, तरुण वयामध्ये आली आणि तरुण वयामध्ये आल्याच्या नंतर सतीचा विवाह सांगितलेला आहे तो भगवान शंकराच्या सोबत. विवाह असणारा तो झाला, विवाह असणारा तो थाटामाटामध्ये झाला, आनंदामध्ये असणारे कैलास पर्वतावर राहू लागले. कैलास पर्वतावर राहत असताना काय त्यांचं वर्णन करावं, एकदम आनंदी सुखी संसार. कुठेही सप्त्याला जायचं म्हटलं की दोघांनी जायचं, आपली गाडी काढायची जायचं सप्त्याला. त्यांची गाडी म्हणजे कोणची? त्यांची गाडी कोणती? मोटरसायकल. नंदी. नंदीवर भगवान शंकरांनी बसायचं, सतीनं बसायचं आणि जायचं. आणि त्या दोघांना सगळ्यात जास्त जर छंद कोणत्या कथेचा असेल, भगवान शंकराला आणि सतीला, तर कोणत्या कथेचा? फक्त रामकथेचा बरं का. दोघांना छंद रामकथेचा. भगवान शंकरांनी रामकथा ऐकायची, सतीने ऐकायची आणि कथा ऐकण्याकरता दोघेही जायचे, परत यायचे, परत जेवण वगैरे करायचे, विश्रांती घ्यायची. एक दिवस घटना अशी घडली, प्रभू श्रीरामचंद्रजीची कथा ऐकण्याकरता दोघेही गेले. कथा सुंदर स्वरूपामध्ये ऐकली आणि कथा अशी ऐकली की कथा ऐकत असताना प्रभू श्रीरामचंद्रजीच्या पत्नीचं असणारं अपहरण राजा रावणानं केलं आणि प्रभू श्रीरामचंद्रजी वनवासामध्ये आहेत, अरण्यामध्ये आहेत. पशु पक्ष्याला, दगडाला, मातीला, झाडांना सगळ्याला विचारू लागले, माझी सीता पाहिली, माझी सीता पाहिली असं विचारू लागले. ही कथा तिथून ऐकत आले आणि रस्त्यानं जात असताना आकाश मार्गाने जाऊ लागले कैलास पर्वताकडे. तोच असणारा भाग, जी कथा ऐकून आले तोच भाग अरण्यामध्ये चालू. प्रभू श्रीरामचंद्रजी दंडकारण्यामध्ये वृक्षाला, पशु पक्षाला, कुणाला विचारले, अहो माझी सीता पाहिली का, माझी सीता पाहिली का, माझी पत्नी पाहिली का असं विचारू लागले. भगवान शंकर नंदिकेश्वरावर, पाठीमाग सती, नंदिकेश्वर चालू लागलं. भगवान शंकरांनी विचार केला, आता पाया पडू का नाही पाया पडू. त्याचं कारण एक आहे, मी जिच्यासोबत विवाह केलेला आहे ती आहे सती आणि हुशार बापाची लेक आहे. म्हणजे बापाचं नाव आहे दक्ष. दक्ष म्हणजे 24 तास असणारा दक्ष, असा तैनात, आणि त्याच्या बापाची मुलगी. हा, काही मुली बोलत सुद्धा म्हणतात, माझे वडील हुशार होते पण मी सुद्धा हुशार आहे का. ती दक्ष हुशार. दक्ष म्हणजे दक्ष. इथं विचार असा केला, आता पाया पडावं तर कथा आताच ऐकून आलो, पाया पडावं तर ही माझी पत्नी म्हणणार आमच्या मालकाला काही वेळ लागले का काय, ते पत्नी करता विचार रडत आहे आणि हे त्यांच्या पाया पडतात. पाया पडावं का नाही पडावं, पडावं का नाही पडावं, पडावं का नाही पडावं. थोडा अंतर पुढे चलून गेले. ती म्हणले, आता मला वेड म्हणू नये शहाणं म्हणू. हे माणसं असतात बरं का. देव मंदिर बघितलं, मंदिरामध्ये गेले की लगेच लोटांगण घालणे, बस. कोणी वेड म्हणू, शहाणं म्हणू, काही म्हणू. काही असे पट्टे भादर आहेत, फक्त हात जोडायचे जाऊन, फक्त मान सुद्धा झुकवायची नाही. पुढे गेल्याच्या नंतर भगवान शंकरांनी निर्णय घेतला, नंदी बैलावून खाली उतरले, लोटांगणच घातलं, दर्शन घेतलं. प्रभूजी तुम्हारी जय हो, जय हो, जय हो. भाव आवडल्या डोळ्यातून असं अश्रू येऊ लागले. अनावर भाव झाला नाही, त्यांना आनंद वाटला. काय माझं भाग्य, आज मी कथा ऐकून आलो, देवाने मला दर्शन दिलं म्हणून असे रडू लागले. सहज विचारलं सतीनं, मालक तुम्ही एवढे भाव विभोर झालात, लोटांगण घातलं, दर्शन घेतलं, जय हो म्हटलात, रडता नेमकं कारण काय आहे, कोण आहे हा. आता काही गोष्टी पत्नीपासून लपवून नाही ठेवायचं, काय असेल ते खरं सांगून टाकायचं. भगवान शंकरांनी विचार केला, आता सांगू का नाही सांगू, पण असो म्हणले, लपवून नाही ठेवायचं, जे असेल ते खरं सांगायचं. सती, ज्यांची कथा ऐकून आपण आलो का नाही, ज्या प्रभू श्रीरामचंद्रजीची, तेच प्रभू श्रीरामचंद्रजी इथं आहेत. त्याचा विश्वास बसला नाही बरं का, अजिबात विश्वास बसला नाही. का
हे कशाचे प्रभू श्रीरामचंद्रजी? त्या प्रभू श्रीरामचंद्रजीची कथा ऐकून आलो आपण. तो प्रभू श्रीरामचंद्रजी कुठं आणि हे प्रभू श्रीरामचंद्रजी कुठं? हे तर पत्नी करता रडत आहे तिथं. ती म्हणली, मालक मी त्यांची आत्ता परीक्षा घेऊन येते, हे खरेच आहेत का खोटे आहेत. त्यावेळेस भगवान शंकरांनी सांगितलं, सती जाऊ नको बरं का, जाऊ नको. मी सांगतो एवढ्या शब्दावर विश्वास ठेव. आता काही गोष्टी ऐका बरं का. मालकानं भगवान शंकरानं सांगितलेलं लक्ष करा बरं का. भगवान शंकरानं सांगितलेलं सतीनं ऐकलं का? बरं विश्वास ठेवला का? अजिबात नाही. आता आपलं आपलं गृहीत धरा बरं का, जास्त डोकं लावायची गरज नाही. आता म्हणजे तिथं सुद्धा विश्वास, अजिबात विश्वास नाही. सतीनं रूप पालटलं. रूप पालटल्याच्या नंतर बरोबर सतीनं सीतेचंच रूप धारण केलं. आणि ज्या झाडाला जाऊन प्रभू श्रीरामचंद्रजी विचारू लागले, माझी सीता पाहिली का? झाडाला जाऊन विचारणार त्याच्या अगोदरच सती पुढे सीतेचं रूप धारण करून आधी हात जोडून, देवा देवा भगवंता मी तुमची सीता असं म्हणल्या बरोबर तर भगवंतानं त्या झाडाकडे सुद्धा गेली नाहीत, लगेच मान वळवली, पाठ केली. परत तीच सती सीतेचं रूप घेऊन समोरून परत देवानं पाठ फिरवली. ज्या ज्या दिशेला भगवंत जातील त्या त्या दिशेला सतीनं रूप धारण करून यायचं. शेवटी लक्ष्मणजी मध्ये आली. लक्ष्मणनं सांगितलं, दादा तुम्हाला काही वेळ लागलाय का, काय झालं? सीता समोर आहे की. देवाने सांगितलं, तू मध्ये पडू नको म्हणले, तुला काही माहित नाही म्हणले, तू शांत बस. लक्ष्मणाचा गैरसमज असा झाला, न जाणं या दोघांचे भांडणं झाले असे तर काय सांगावं. लक्ष्मण म्हणजे शांत साईडला थांबून असं नेमका प्रकार काय बघण्याकरता तिथंच सारखी सीता अशी समोर यायची. म्हणजे ती सती. शेवटी देवाला सहन नाही झाली गोष्ट. हात जोडले ना, हात जोडल्याच्या नंतर 3 अक्षर असे उच्चार केला बरं का. लक्ष करून ऐका. 3 अक्षराचा विग्रह कसा होतो पहा. बोलत असताना अलग अलग शब्द विचार बोलण्याकरता सुरुवात केली. तू, का आणि ई कसे शब्द आहेत पहा. तू, का, ई ह्याचे शब्द असे अर्थ होतो. तू म्हणजे त्या तूचा अर्थ असा होतो, तू भगवान शंकराला सोडून का आलीस. पहिला काचा अर्थ का, कशा करता आली. आणि ईचा अर्थ असा होतो आई. म्हणजे भगवान शंकराला प्रभू श्रीरामचंद्रजी आईही मानतात आणि वडीलही मानतात. जर वडील मानत असतील तर वडिलाची पत्नी म्हणजे भगवंता करता प्रभू श्रीरामचंद्रजी करता आई. त्यांनी बोलण्याकरता सुरुवात केली, तू का आई. आता ही तुकाई जगदंबाजी आहे का नाही, तुकाई, ही तुकाई शब्द जो वापरलेला आहे देवानं, तीच तुकाई जगदंबिका. मग मात्र सगळा गर्व असणारा नष्ट होऊन गेला. माझे मालक मला सांगत होते बरं का, सांगत होते की जाऊ नको परीक्षेमध्ये, तू नापास होशील, जाऊ नको. तिला विश्वास पटला की मला देवानं ओळखलं, हेच ब्रह्म आहे, हेच तत्व आहे, हेच प्रभू श्रीरामचंद्रजी आहेत. आता गोष्ट कळाली. त्यावेळेला सहज विचारण्याकरता सुरुवात केली, देवा मला माफ करा बरं का, माझे मालक मला सांगत होते पण मी तुम्हाला ओळखलं नाही. माझी एक विनंती आहे, तुम्हाला ओळखण्याचं जे ब्रह्मज्ञान आहे ते तुमच्या जवळ आहे, तेवढं ब्रह्मज्ञान मला तुम्ही सांगा. आता काही गोष्टी लक्षात घ्या बरं का, आता कामाचा भाग आहे बरं का. आवा देवानं निर्णय घेतला. प्रश्न विचारते सती आणि सती म्हणते मला ब्रह्मज्ञान सांगा. प्रभू श्रीरामचंद्रजींनी तिथं सांगायला पाहिजे होतं पण सांगितलं नाही. का सांगितलं नाही त्याचं कारण सांगतो. जिचा विश्वास आपल्या मालकावर नाही तिला ब्रह्मज्ञान सांगून उपयोग काय आहे. गोष्ट लक्षात आली का. उदाहरणार्थ लक्ष करा बरं का. एक महाराज आहेत, एका महाराजाची असणारी पत्नी आहे. दृष्टांत बरं का, आता लक्ष करा. आणि महाराजाचं शिक्षण एवढं आहे की शास्त्रीच्या पदवीला महाराज, हरिपाठ पाठ, काकडा पाठ, बस भगवद्गीता पाठ, ज्ञानेश्वरी पाठ, गाथा पाठ, बस शास्त्रन वेदन हे सगळं पाठ.
आणि तो महाराज पत्नीला सांगतो, मी तुला हरिपाठ शिकवितो, तू हरिपाठ शिक. ती म्हणते, बसा गपचिप उगा आपलं, तुम्हाला काय हरिपाठ येतो का, बसा गपचिप. अजिबात नाही. तिच्या डोक्यात असं खूळ भरलं, आपण हरिपाठ शिकायचा. गावामध्ये आबा आहेत का नाही, आबाकडून हरिपाठ शिकायचा. मग काही गोष्टी सांगतो बरं का. एखादा माणूस तत्वज्ञानी शिकलेला आहे आणि गावात एक दुसरा माणूस शिकवणारा आहे, साधारण माणूस एखादा शिकवणारा आहे. त्या माणसानं विचार करायचा, ह्या पत्नीचे मालक तर एवढे शिकलेले आहेत, तो माणूस शिकवण्याकरता सुद्धा तयार आहे, पण या बिचारीचा विश्वास त्या मालकावर नाही. मग तिचा गैरसमज आहे. तर या माणसानं कधी सुद्धा हरिपाठ शिकवायचा नाही का. एवढा घरी महात्मा असताना त्या बिचारीचा विश्वास नाही, मग आपण काय आता शिकवायची गरज आहे. पण प्रभू श्रीरामचंद्रजींनी तिला ब्रह्मज्ञान सांगितलं नाही. सांगितलं उलट तिला बरं का, कसं सांगण्याची भूमिका आहे पहा. आई, तुम्हाला जर ब्रह्मज्ञान जर ऐकायचंच असेल आणि मला ओळखायचं असेल का नाही, तुम्ही मला कशाला विचारता, माझजवळ टाइम नाही बरं का म्हणले. आता माझ्या पत्नीचा मला शोध करायचा आहे, 18 पद्मवानर गोळा करायचे आहेत, मला सुद्धा समुद्रावर सेतू बांधायचा आहे, रावणाला मारायचं, परत मला यायचं, अयोध्येचा राज्यकारभार राज्याभिषेक करायचा, पुन्हा राज्यकारभार सांभाळायचा, ही सगळी नगरी सांभाळायची, माझजवळ तेवढा टाइम नाही बरं का. खरं सांगितलंच नाही म्हणजे बोलण्याची भूमिका. काही माता भगिनी काय करतात, एखाद्या महिलेला जर साखर जर द्यायचीच नसेल का नाही, डबा जरी घरी भरलेला असला, तर तिला बोलण्याची भूमिका कशी असते. अहो तुम्हाला काही मी नाही म्हणते का, दिलीच असती, पण काय सांगावं, आजच संपली बघा साखर, डबा तर भरलेला आहे. कशी भूमिका आहे, डब्बा भरलेला आहे पण तुम्हाला मी देणार नाही का. तुम्हाला कधी पीठ देते, मीठ देते, निरमा देते, पण आज तुम्हाला काय सांगावं, साखरच संपली बघा. चहाला सुद्धा सकाळी का नाही थोडी साखर टाकली, चहा सुद्धा गोड झाला नाही. एक तर द्यायची नाही आणि तिला राग येऊ द्यायचा नाही. ती निघून गेली की दुसरी बाई लगेच येणार. ती काल ती तुमच्या घरी साखर मागायला निघली की परत निघून आणूनच देत नाही. वाटी तिकडच आणि साखरी तिकडच नाही का. चला तुम्हाला दाखविते, डब्बा भरलाय, कालच पोत आणलंय, पण देत नाही, परत आणलं. ही भूमिका. म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रजी सांगतात, ज्ञान तर द्यायचंच नाही, पण गोड बोलून बरं का, अजिबात नाही. का दिलं नाही, जिचा विश्वास मालकावर नाही तिला काय ज्ञान सांगायचं. परत निघून गेली, किती सती खोटी विचार करा. परत निघून गेल्याच्या नंतर रस्त्यामध्ये चलत असताना विचार करू लागली, जर आता माझ्या मालकांनी भगवान शंकरांनी जर प्रश्न विचारला की परीक्षा घेतली का, परीक्षा घेतली का, परीक्षा घेतली का, रस्त्यानंच बरोबर विचार केला, खोटं सांगायचं, खरं नाही सांगायचं, खोटंच सांगायचं, असा निर्णय घेतला. निर्णय घेतल्याच्या नंतर भगवान शंकराने विचारला, तर भगवान शंकराला माहिती नाही का. निर्णय घेतला आणि प्रश्न विचारला, सती परीक्षा घेतली का. सतीनं खोटं सांगितलं, मालक खरं सांगू का, तुम्ही मला इथं सांगितलं परीक्षा घेण्याकरता जाऊ नको, आणि मी तेच वाक्य लक्षामध्ये ठेवलं बरं का. मी पण परीक्षा घेण्याकरता गेले नव्हते. मग का गेलीस, त्याचं कारण एक आहे, तुम्ही लांबून दर्शन घेतलं इथून, एवढ्या लांबून. मी असा विचार केला, एवढ्या लांबून दर्शन कसं पावन होईल, आपण जवळ जाऊन दर्शन घ्यावं. आता भगवान शंकरला माहित नाही का काय बोलण्याची भूमिका आहे. आणि मी जवळ गेले आणि जवळ जाऊन त्यांचं दर्शन घेतलं. सती पण काही विचारलं का, काहीच विचारलं नाही, मी खोटं बोलले. भगवान शंकरांनी मनामध्ये निर्णय घेतला, लगेच पण केला. जसा भीष्मपण केला घरा आणि धनुर्धरा रक्षिले, तसा पण केला. ज्या पत्नीनं माझ्याकरता आज खोटी बोलली ना, आता हिचा त्याग करून टाकायचा. आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने बोलण्याकरता सुरुवात केली, प्रभूजी तुम्हारा जय हो, जय हो, तुम्ही जी प्रतिज्ञा केली का नाही ती प्रतिज्ञा खरीच व्हावी. बस संपलं. आकाशवाणी झाली. ती आकाशवाणी सतीनं ऐकली. देवा तुम्ही कोणती प्रतिज्ञा केली. त्यावेळेस भगवान शंकर सांगतात, मी प्रतिज्ञा केली सती, पण दुसरी प्रतिज्ञा बरं का, तुला ब्रह्मज्ञान शिकवायचं, तुला हरिपाठ शिकवायचं, याची प्रतिज्ञा केली. खोटे बोलले बरं का देव सुद्धा. आता ह्यांनी प्रतिज्ञा कोणती केली होती, हिनं खोटी बोलली ना, आता हिचा त्याग करायचा. कैलास पर्वतावर गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर पहिलं एक काम केलं. अगोदर दररोज माता पार्वती अशी डाव्या साईडला बसायची, म्हणजे ती सती अशी डाव्या साईडला बसायची.
दोघा करता ते आसन होतं. यांनी काय केलं माहिती का, डाव्या साईडची सगळीच बाजू काढून टाकली. जसं आपण बांध काढून टाकतो का नाही, सगळाच बांध काढून टाकला. अजिबात थोलाच नाही, तिथलं आसन काढलं आणि समोर मांडलं. लक्ष करा बरं का. आता तिला पत्नीचा दर्जा नाही दिला, आता तिला जो दर्जा दिला तो म्हणजे शिष्याचा, तो म्हणजे भक्ताचा. आता ती माझी पत्नी नाही. मी तर म्हणतो असं जर लोकांनी जर सुरू केलं खिशामध्ये नोट राहत नाही. 500 घेतले का तू? नाही माय, मी नाही घेतले. मग दुसरा चोर कुठं येतात मला सांगा ना. असं जर लबाड बोलण्याकरता जर सुरू केलं ना, असं त्याग जर सुरू केला का नाही, बघायचंच काम नाही. काय भगवान शंकराची प्रतिज्ञा आहे, त्याग करून टाकला. आणि त्याग असा केला, आता त्याग तर एवढा तर केलाच केला, पण इथून पुढे सुद्धा हिचा त्याग करणार. बस आता मात्र संसार नाही करणार. घटना अशी घडली पुढं. एक दिवस भगवान शंकर एका ठिकाणी कार्यक्रमाला निघून गेले, आणि कार्यक्रमाला निघून गेल्याच्या नंतर अगोदर जाऊन बसले तिथं. दक्ष प्रजापती म्हणजे सासरे आले, आणि सासरे आल्याच्या नंतर सगळे लोक उठले, कारण त्यांना प्रजापतीचं पद दिलेलं होतं. आले दक्ष प्रजापती आले, दक्ष प्रजापती आले, आणि भगवान शंकराचे ते सासरे तिकून येत असताना सगळे लोक उठले, आणि दक्ष प्रजापतीला असणार प्रणाम करण्याकरता सुरुवात केला, जय हरी घातला. सगळे उठले, पण भगवान शंकर मात्र असे खाली बसलेले होते, त्यांनी उठले नाहीत. आणि कधीही सांगतो, जय हरी कुणी कुणाला घालील, ओळख नसली तरी घालील, पण सासऱ्याचा जवळचा जय हरी तेवढा प्रेमाचा कधीच नसतो बरं का. अजिबात नाही. कुठेही तुम्ही जा बरं का, सासऱ्याचा जवळचा तेवढा प्रेमाचा नाहीच, अजिबात नाही. आणि जवाई तर जास्त करून फुगल्याला कुणावर असेल का नाही, तर कुणावर, सासऱ्यावर. काय त्यानं बांध फोडलेत की काय नाही, तरी ती बिचारा म्हणतो चला जाऊ द्या बाबा, आपली मुलगी दिलेली आहे. तरी तसाच बिचारा म्हणतो हा राम राम बरं का, राम 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 राम. ते असा बिचारा असा राम राम, हे म्हणणार राम राम. आणि सासरा घरी आला की घराच्या बाहेर निघून जाणार. ताटाला ताट लावून जेवण करणार नाही, कुछ नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. त्यांनी जेवण केलं की हे मागून तरी जेवण करणार, तर अगोदर तर जेवण करून करणार. जवळ सासरा घरी येतोवर घराकडे येणार नाही. सासरा निघून गेला पुन्हा घराकडे येणार. घरोघर तेच आहे बरं का, घरोघर तेच आहे. तुमचं कसं तसंच आहे, यांचंही असंच आहे. भगवान शंकर असे खाली बसलेले, सगळ्यांनी जय हरी घातला, पण भगवान शंकरांनी नाही जय हरी घातला. आता एक विचार बरं का, आता खरं इथं राग जर कोण करायला पाहिजे होतं का नाही, ते कधी जवाई आहे, आणि सासऱ्याचा जवाई म्हणजे मुलासारखा असतो बरं का. सासऱ्याचं सगळ्यात जास्त जर प्रेम कुणावर तर जवाईवर बरं का. कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असतो, जवाईनं फोन करू द्या, 10 कामं सोडणार सासरा, कार्यक्रमाला हजर जाणार बरं का. तिथं इथं जुना काळ सांगितलं, एकदम जुना. भगवान शंकरांनी जे हरी न घातल्यामुळं राग आला, तो म्हणजे सासऱ्याला, म्हणजे दक्ष प्रजापतीला. रागाच्या भरामध्ये जिथं काही बोलले नाहीत, पण मनामध्ये असा विचार केला, एखादी गोष्ट जर माझ्या घरी जर कार्यक्रम असला ना, सगळ्याला आमंत्रण देईल, पण जवायला आमंत्रण नाही देणार. निर्णयच घेतला. घटना अशी घडली, पुढल्या वर्षी इलेक्शन लागायला आणि इलेक्शनचं तिकीट भेटाय सासऱ्याला. कुणाला? दक्ष प्रजापतीला. घटना अशी, निवडून येणार नाही, पण कसं मतदान फुटलं की काय नाही की सासराच निवडून आला. निर्णय घेतला, मोठा यज्ञ करायचा, सप्ताह करायचा, सगळ्याला आमंत्रण द्यायचे, पण जवायला आमंत्रण नाही द्यायचं. हे लोक असतात बरं का. हा, त्यावेळेला सगळीकडे आमंत्रण दिले, ना आमंत्रण दिल्याच्या नंतर यज्ञ सुरू झाला. चंद्र, महेंद्र, इंद्र, वरुण, अग्निदेव सगळे असणारे निघाले, आणि सगळ्या जणांचा जायचा जो रस्ता होता का नाही, तो कैलास पर्वतावरून जाण्याचा रस्ता. सती त्या कैलास पर्वतावर असताना थांबलेली, आणि ते विमान सारखे जाऊ लागलेले. सहज इंद्राची पत्नी शचीला प्रश्न विचारला, शची तुम्ही एवढा असताना मेकअप करून कुठं चाललात? त्या शचीनं सांगितलं, तुमच्याच वडिलाच्या घरी सप्ताह आहे, यज्ञ आहे ना, आम्ही तिकडं चाललो. तिला खोटं वाटलं बरं का. वरुणाची पत्नी आली, वरुणाच्या पत्नीने तेच सांगितलं, प्रत्येक स्त्रीनं तेच सांगितलं. त्यावेळेला सती भगवान शंकराकडे गेली, बोलण्याकरता सुरुवात केलं, मालक माझी इच्छा अशी आहे की माझ्या वडिलाच्या घरी मोठा यज्ञ चालू आहे, आणि माझी इच्छा आहे आपण दोघांनी सुद्धा तिथं जावं. भगवान शंकर हुशार, त्यांनी सांगितलं जावं, ही माझी पण अपेक्षा आहे, पण काही पत्रिका वगैरे काही आपल्याला आली का? मग काही महिला मंडळी आपल्या
माहेरच्या काही गोष्टी झाकून ठेवतात बरं का, असं उघडकीस येऊ देत नाहीत. तिकडलं अजिबात उघडकीस अजिबात नाही. तिकडलं पीस कसलं येऊ द्या तरी चालतंय बरं का. साडी कसली पॉलिस्टरची येऊ द्या तरी चालते. दुसऱ्या कोण आल्याच्या नंतर नाक मोडायचं चालू बरं का. माहेरचं सगळं झाकून. तसं तिनं सांगितलं, मालक पत्रिका आली असेल कुणाजवळ तरी दिली असेल, त्या माणसानं घराकडे आणून दिली नसेल. लबाड बोलण्याकरता चालू बरं का. दुसरी गोष्ट सांगितलं, असू दे पत्रिका नसेल, बरं तुला काही फोन वगैरे काही? म्हणले फोन केला असेल पण आपण कैलास पर्वतावर राहतो, इथं रेंज नाही म्हणले जरा थोडीशी. आता मला सांगा, भगवान शंकराने सांगितलं रेंज कुठं येते? खड्ड्यात येते का उंच ठिकाणी येते? कैलास पर्वत म्हणजे उंच पर्वत आहे, इथं तर फोन लागलाच पाहिजे. अहो एखाद्या वेळेस लागला नसेल, असू द्या बर. भगवान शंकराने सांगितलं की दुसऱ्या कोण निरोप वगैरे? म्हणले काहीच नाही तसं. बर, मग माझी एक विनंती आहे सती, शक्यतो माणसानं बिना आमंत्रणाचं जाऊ नये. सतीने लगेच प्रश्न विचारला, कुठं कुठं बिना आमंत्रणाचं जावं आणि कुठं कुठं बिना आमंत्रणाचं जाऊ नये? लगेच प्रश्न विचार, कारण घरच्या भांडणाला टाइम लागत नाही बरं का. पेटलं की पेटलंच भांडण, त्याला काही अडचणच नाही. त्यावेळेला भगवान शंकरांनी सांगण्याकरता सुरुवात केली, बिना आमंत्रणाचं कुठं जावं आणि आमंत्रणाचं कुठं जावं याच्याकरता सांगितलेलं आहे. कुणाचं वास्तुशांती असेल, कुणाचं काही उद्यापन असेल, हे काही असे कामं असतील का नाही, आमंत्रण असतं तर जेवण्याकरता जावं. लग्न जर असेल तर बिना आमंत्रणाचं जावं, पण जेवण करून बरं का. हां, जेवण नाही करायचं. लग्नाची पत्रिका जर नसेल तर तिथं जायचं, अक्षदा टाकायचं आणि गपचीप घरी येऊन जेवण करायचं, कारण त्या माणसानं स्वयंपाक तेवढ्याच माणसाचा केलेला असतो. बिना आमंत्रण तिथं जायचं. नंबर 2, शिष्यानं गुरुच्या घरी बिना आमंत्रणाचं जायचं. मित्रानं मित्राच्या घरी बिना आमंत्रणाचं जायचं. कुठं जर सप्ताह चालू असेल तर कोणी बोलू अथवा न बोलू बिना आमंत्रणाचं जायचं. याच्या पुढे सांगू, एखादा जर यज्ञ चालू असेल तर यज्ञाच्या ठिकाणी सुद्धा बिना आमंत्रणाचं जायचं. सतीनं तेवढाच पॉइंट पकडला. मग तेच तर सांगते ना, यज्ञ चालू आहे, आमंत्रण द्यायची काय गरज आहे? चला, भगवान शंकराने सांगतं मी आलो असतो, पण ज्यानं सप्ताह ठेवलाय त्याचं माझं जमत नाही. लक्षात आलं का? ज्यांनी यज्ञ ठेवला त्याचं माझं जमत नाही. अहो पण तुम्ही थोडं साईडला थांबा, त्यांना बोलू नका. अजिबात नाही, मी येणारच नाही. व तेवढा मोठा यज्ञ आहे, आमच्या दोघांचे भांडणं जर लागले तर यज्ञ एका साईडला राहून जाईल आणि भांडणं होतील. मग मात्र सांगण्याकरता सुरुवात केली. सती म्हणू लागली, मग तुम्हाला जर सोबत यायचं नसेल तर मला तरी जाऊ द्या. मग काही मालक असे सांगतो ना तुला जायचं नाही म्हणून, नाही पण जाऊ द्या ना, दिवाळीला गेलं. सांगतो ना तुला जायचं नाही म्हणून, जायचंच नाही. मग गोष्ट पेटल्यास की कमी असते का? मी जाणार, मी सांगतो ना जाऊ नको, जाणार, जाणार. भांडण पेटा काही टाइम लागत नाही. मग त्यावेळेस भगवान शंकरांनी एकच वाक्य बोललं, जायचंय तर परत यायचं नाही. आता बघा बरं का बोलण्याची भाषा कशी आहे. देव आहेत आणि शब्द खरे होतात बरं का. पुन्हा हे भगवान शंकरांनी सांगितलं जायचंय तर परत यायचं नाही. सतीने बोलत बोलत सांगितलं जाणार, परतच येणार नाही. आणि हे दोन्ही शब्द खरे झाले बरं का. दोन्ही शब्द खरे झाले. भगवान शंकरांनी भांडणामध्ये बोलत बोलत शब्द वापरला, जायचंय तर परत यायचं नाही. सती गेली पण परत आली नाही. आणि सतीने भांडणामध्ये शब्द काय वापरला, जाणार पण परत येणार नाही. ती परत आली नाही. दोघांचे शब्द खरे ठरले. त्यावेळेला रागाच्या भरामध्ये सतीनं चालण्याकरता सुरुवात केली. पायामध्ये चप्पल नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, चालण्याकरता सुरुवात केली. इथून कमीत कमी आपल्या लोखंडी इतका अंतर धरा. चलत गेली रागाच्या भरामध्ये. रागाच्या भरामध्ये चलत गेल्याच्यानंतर भगवान शंकर कैलास पर्वतावर विचार केला, उद्या लोक आपल्याला काय म्हणतील. भगवान शंकराची पत्नी सती आणि पायी गेली. इथं नंदिकेश्वर आहे, एवढे गण आहेत, पायामध्ये चप्पल नाही आणि अनवाणी पायानं तिथपर्यंत गेलेले आहे. लोक मला नावबोट ठेवतील. त्याच्याकरता दया आली मनामध्ये. किती भगवान शंकराच्या मनामध्ये दया, विचार करा. एवढे भांडणं होऊन सुद्धा शेवटी नंदिकेश्वरला जवळ बोलून घेतलं, सांगितलं बाबा तू काय कर, जा, तुझी आई चलत गेलेली आहे, काही गण सोबत घे, आपल्या पाठीवर तिला विराजमान करायचं आणि तिच्या माहेरी सुपूर्द करायचं. कधी सांगतो बरं का, पत्नीनं किती जरी मालकासोबत भांडणं केले, गोष्ट लक्षात घेऊन ऐका बरं का, किती जरी भांडणं झाले, मारहाण जरी केली, तर त्या सुद्धा पत्नीच्या मनामध्ये पतीच्या बाबतीमध्ये दया असते. तरी बिचारी मारहाण केली तरी भाकरी करणार,
भाजी करणार, दुर्डीवर परात झाकून ठेवणार, भलं ती वाढणार नाही जेवायला. गोष्ट लक्षात घ्या बरं का, वाढणार नाही बिचारी जेवण्याकरता. ही बिचारा बाहेरून आल्याच्या नंतर म्हणतो जेवायला वाढ. मग ही काय करणार, घराच्या बाहेर निघून जाणार. मग ह्याला माहिती असतं स्वयंपाक केलेला असेल. तसाच बिचारा काय करतो, दुर्डी घेतो, ताट घेतो, तांब्या घेतो आणि जेवण करतो. माझा सांगण्याचा भाग आहे, किती जरी भांडणं झाले तर पत्नीच्या हृदयामध्ये, पतीच्या बाबतीमध्ये प्रेम. आणि एखादी पत्नीला आपण मारहाण केलेला असेल, एखाद्या पती परमेश्वरानं, आणि तिनं स्वयंपाक जरी तयार केलेला असेल तरी ती बिचारी जर जेवलेली नसेल का नाही, तर मालकाला माहिती असतात मी जवळ जाऊन उठवावं तर परत भांडणं पेटतील. म्हणून ती काय करतात माहितीये का, मुलीला जवळ घेणार, जा तुझ्या आईला म्हणाव तसं झोपू नको, जेवण कर. त्या लेकरला जवळ बोलणार, जा तुझ्या आईला सांग तसं झोपू नको म्हणाव, जेवण कर. म्हणजे त्याचं कारण एक सांगतो, किती जरी भांडणं झाले तर मनामध्ये असणारं प्रेम आहे. इथं देवाचा निर्णय सांगितलेला आहे, देवाच्या मनामध्ये सुद्धा असणारं प्रेम. नंदिकेश्वर गेले, आईला असणारं पाठीवर बसवलं आणि तिथपर्यंत असणारं सुपूर्त केलं. त्या सतीला असं वाटलं, ज्या पती परमेश्वराचा मी त्याग करून आलेली आहे, आता इथं माझा सन्मान होईल. पण घटना अशी घडली, तिचं मात्र सन्मानच झाला नाही. घटना अशी घडली, तिथं अगोदर दक्ष प्रजापतीने अगोदर सांगून ठेवलं होतं, इथं जर सती आली तिला कोणी सुद्धा बोलायचं नाही, तिचा सन्मान करायचा नाही, काही नाही. तुलसीदास महाराजांनी आपल्या तुलसी रामायणामध्ये दोहा सुंदर टाकलेला आहे. पीता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी. सर्वांनी म्हणा, पीता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी. दक्ष त्रास कहू न सन्मानी, दक्ष त्रास कहू न सन्मानी, दक्ष त्रास कहू. पीता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी. पिता भवन जब गई भवानी, दक्ष त्रास कहू न सन्मानी. तिचा मात्र कोणी सन्मान नाही केला. वडिलांनी बघितलं, सन्मान नाही केला. पण आई म्हणजे आई, आईसी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविन प्रीती. काही मैत्रिणी आल्या, मैत्रिणी निंदा करण्याकरता सुरुवात केली. सती, तुम्ही काय आणखी एखादा प्लॉट वगैरे जागा वगैरे घेऊन काही बांधकाम केलं का नाही, का आणखी स्मशानभूमीमध्येच राहता? गप बसली बिचारी. तुझ्या मालकाने गळ्यामध्ये जे साप घालत होते ते साप गळ्यामध्ये आणखी आहे का, टाकून दिला का नाही आणखी काय, तरी बिचारी गप्पच. दुसरी गोष्ट म्हणजे जटा भरपूर वाढवल्या होत्या, कटीन वगैरे दाढी वगैरे काही केली का नाही, तरी सती गप्पच. तिची आवेलना होऊ लागली. आणि काही गोष्टी ऐका बर का, श्रीमंत माणसाला काही गोष्टीचा गर्व असतो. श्रीमंत माणसाला 4 वाजता काही महिला बसतात बर का, श्रीमंत महिला गरीब महिलेची निंदा करतात, म्हणजे त्यांना कमी लेखतात बर का. कशी कमी लेखतात ऐका बर का. आता संपत्ती अशी जास्त असली का नाही, एखादी गरीबाची महिला असली का नाही, काय सांगावं माय,
सकाळी भाजी केली होती, थोडीच केली होती, लय चांगली झाली होती. म्हणजे ते सर्दी असू नसू बरं का, नाक म्हणजे नाक सारखंच वडायला आणि त्याला शेंड्याला असं एकूण तिकडं आणि एकूण तिकडं. मी म्हणतोय नाकाला काही सर्दी नाही, काही नाही, पण ते सारखं म्हणजे असं त्याला अभिमान का नाही संपत्तीचा. काही जरी बोलायचं म्हटलं की शुद्ध भाषा, तदनंतर वगैरे, केव्हा जेव्हा तेव्हा, बस. म्हणजे हे अभिमानाची भाषा. अभिमान कधी सुद्धा करायचं नाही. आणि त्या सतीच्या बाबतीमध्ये सगळ्या जणांनी अवहेलना करण्याकरता सुरुवात केली. यज्ञ मंडपाच्या जवळ गेली सती. असा यज्ञ तयार, त्याच्यामध्ये आहुती देण्याकरता चालू आहेत. अग्नी प्रज्वलित आहे आणि अग्नी प्रज्वलित असताना त्याच्यामध्ये मंत्र देण्याकरता चालू आहेत, आहुती देण्याकरता चालू आहे. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु पृकदश्वा मरुतः पृश्निमातरः शुभम जावानो विदथेखु जगमयः. असे ते मंत्र म्हणण्याकरता चालू आणि मध्ये असताना त्याची आहुती टाकायला चालू. लगेच ओम भगनी भागोदरी भगभुगे ओम भट स्वाहा. लक्षा उठ. तात्या यांचं बर का, हा त्याच्या बाहुलीवर असं आठवू लागे, त्यांना लगेच म्हणायचं ओम भगनी भागोदरी भगभुगे ओम भट स्वाहा. तात्या यांचं ओठ, लक्षा ओठ. लगेच असं म्हणजे असे मंत्र म्हणण्याकरता चालू. असं आहुती दिली की असे अग्नी प्रज्वलित व्हायचा लगेच. असा अग्नी भडकायचा. सती तिथं गेली तर सगळ्या जणाला स्थान दिलेलं आहे, प्रत्येक जणाला स्थान दिलेलं आहे. इंद्राला स्थान, वरुण देवतेला स्थान, भगवान विष्णूला, सगळ्याला स्थान. पण तिथं मात्र स्थान फक्त भगवान शंकराला नाही. राग आला. खरंच माझ्या मालकाचं मी ऐकायला पाहिजे होतं. माझ्या मालकाला इथं स्थान नाही. आता काही गोष्टी ऐका बरं का, महत्वाच्या आहेत. आपण महिलांनी जरी, उदाहरणार्थ एखादी महिला माहेरला निघून गेली आणि माहेरला निघून गेल्याच्या नंतर आपल्या मालकाचा जर तिथं अपमान होत असेल, मालका करता जर स्थान नसेल, तर चांगली गोष्ट आहे का, तिथं मात्र त्या महिलेनं थांबायचं नाही. त्याचं कारण एक आहे, कुणी जर आपली निंदा जर माहेरला गेल्याच्या नंतर आपल्या मालकाची निंदा करत असेल तर त्यांना एका शब्दात सांगायचं, विवाह झालेला आहे, ते माझे मालक आहेत, माझे प्राणेश्वर आहेत, मला प्राणापेक्षा सुद्धा ते जास्त प्रिय आहेत. त्यांची निंदा अजिबात करायची नाही. विषय आता दुसरा घ्या आणि दुसरं बोलत बसा. त्याचं कारण एक आहे, तिच्या करता सर्व गुण संपन्न जर कोण असेल तर पती परमेश्वर म्हणजे सर्व गुण संपन्न. दुसरं तिसरं कोणी नाही. सर्व ध्यानी मनी पती, बस. दुसरं तिसरं कोणीच नाही. सतीने निर्णय घेतला, जर माझ्या मालकाला जर इथं असणारा पूजेचा भाग नसेल तर मी सुद्धा इथं असणार थांबणार नाही. पण विचार केला आता काय करावं. इथून जर परत जर मी गेले ना तर तिथं कैलास पर्वताला आमच्या दोघांची भांडणं झाली. आणि इथून जर मी आता जर तिथं निघून गेले तर दररोजच मला म्हणणार झाले, जा तुझ्या बापाच्या घरी, यज्ञ चालू आहे. मग मला जाता येईल का? म्हणजे प्रत्येक वेळेला माझा अपमान होईल, प्रत्येक वेळेला माझा अपमान होईल. पण असं अपमानित जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. मग आता कसं मारायचं? जुना काळ, अनारवा केल टाका अंगावर, घ्या गुलाबछाप काड्याची डब्बी. म्हणजे कशा करता आवडत होतं माहिती काय? त्या काळामध्ये सतीला जर काय आवडलं असेल देह संपवण्याकरता तर अग्नी. म्हणजे तिनं अग्नीमध्ये उडी टाकली. म्हणजे ही प्रथा कुठून सुरू झाली? तिथून बरं का. म्हणजे अग्नीमध्ये तिनं उडी टाकली, म्हणजे त्या कालावधीमध्ये अग्नीमध्ये तिनं उडी टाकली शरीर दहन करण्याकरता. म्हणजे तिथून पुढल्या कालावधीमध्ये काही महिलेने काय केलं, स्वतःचं जीवन संपवण्याकरता स्वतःचं शरीर पेटवून घेतलं. शरीर म्हणजे एवढं सोपं नाही बरं का. आणि हे काय असं काही फुकट भेटलेलं नाही. शरीराकरता अनेक जन्म घ्यावे लागतात, त्याच्यानंतर हे शरीर मिळतं. हे शरीर म्हणजे एवढं सोपं नाही. किती जरी त्रास झाला तर स्वतःहून शरीराला त्रास कधी सुद्धा द्यायचा नाही आणि शरीर कधी संपवायचं नाही. शरीर किती जन्म झाल्याच्या नंतर मिळतं हे अगोदर आहे का, ह्याची तुम्हाला किंमत नाही. कुणी दावं घेत आणि फाशी घेण्याकरता जात, अरे बाबा हे शरीर म्हणजे एवढं सोपं नाही भेटलेलं. या शरीर कधी भेटतं हे ऐका. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष.
11 लक्ष योनी किरडामध्ये घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये, 30 लक्ष योनी पशुची ये घरी, आणि मानवा भितरी 4 लक्ष. एवढे जन्म झाल्याच्या नंतर पुन्हा मानवाचा जन्म आहे. कधी बोरीचा जन्म आहे, कधी बाबळीच्या झाडाचा आहे, कधी आंब्याचा आहे, कधी लिंबाचा आहे, कधी चिंचाचा आहे. 20 लक्ष योनी एवढे जन्म घ्यायचे. त्याच्यानंतर 9 लक्ष जलचरामध्ये माशाचा असेल, धामीन असेल असे मासे, कासव असेल असे जन्म घ्यायचे. पुन्हा किरडाचे जन्म 11 लक्ष योनी, हवेमध्ये उडणारे 11 लक्ष योनी, पुन्हा बैलाचा असेल, म्हशीचा असेल, गायीचा असेल, घोड्याचा असेल, उंटाचा असेल, 30 लक्ष योनी. आणि एवढे जन्म झाल्याच्या नंतर मानवाचा जन्म. तरी लोक याला वैतागलेले आहेत. मरतो बर का, मी वाचत नाही. अरे बाबा, हे फुकट भेटलेलं नाही. सतीनं काय केलं, तेवढ्या यज्ञामध्ये स्वतःच असणारं शरीर संपवण्याची भूमिका केली आणि यज्ञामध्ये उडी टाकली. यज्ञामध्ये उडी टाकल्याबरोबर जे मंत्र म्हणणारे लोक होते का नाही, ब्राह्मण देवता, थर 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 कापण्याकरता सुरुवात झाली. आता जिथं सतीनं प्राण सोडला, या यज्ञामध्ये उडी टाकली. ही सती म्हणजे भगवान शंकराची पत्नी आहे. राग म्हणजे रागाच्या बाबतीत काय वर्णन करावं. ज्यांच्या पत्नीनं आत्महत्या केलेली आहे आणि या यज्ञामध्ये केलेली आहे, आता इथं जिवंतच कुणी राहणार नाही. त्यांनी सांगितलं, भागने वालों को शाबासकी. आता जे भिणारे होते का नाही, त्यांनी तर अगोदर एसटी पकडली. गबाळ उचलून स्टँडवर जाणं, स्टँडवर पाऊल टाकायला जागा नाही. भिणारे जे लोक होते का नाही, ते म्हणले चला. कंडक्टरनं वरून सांगितलं जागा नाही. ती म्हणले जागा नसली तरी उभा राहून येतो बरं का. आणि त्या एक बिचाऱ्याला काय सांगावं काय नाही, सगळ्यात जास्त त्याला वैताग बरं का, सगळ्यात जास्त त्याला वैताग. त्याला वाटतं गाडी इकून जातानाही खुली असावी, तिकून येतानाही खुली असावी. पण गाडी फ्लॅटला लावण्याच्या अगोदर तर जागा बसाय नाही गाडीत म्हणलं तर एवढे. आणि त्याला सगळ्यात जास्त टेन्शन कुणाचं येत असेल माहिती का, हाफ तिकटावाल्याचं एक आणि फ्रीवाल्याचं एक. हा, म्हणजे हाफ तिकटावाल्याचा, 1/4 वाल्याचा आणि फ्रीवाल्याचा त्याला जास्त ताण. बरं, त्यालाही ताण आणि ड्रायव्हरलाही ताण. बरं, ह्यांना तर काय होतं की काय नाही, की जणू काय घरचे पैसे द्यायचे का काही नाही. की असे फुकटे माणसं दिसले का नाही पुढे, असे एक घेर आगाव टाकून दुसरीकडून गाडी घेऊन जाते. ती उभाच करीत नाही, स्टँडला तर उभाच करीत नाही, पुढे नेऊन उभा करत. एवढी गर्दी, रेल्वेला गर्दी, विमानाला गर्दी. महाराज, एवढी पब्लिक हल्ली का नाही तिथून. पण काही जण म्हणले होता असते, चलत राहता असते, माणसं काही मरत नसत काय. थांबा म्हणले, आपली ठरलेली दक्षिणा तेवढी घ्यायची, कार्यक्रम सगळा आटपायचा आणि मगच जायचं. काही पैशाच्या लोभानं तिथं थांबले. तोपर्यंत नारदजी गेले कैलास पर्वतावर आणि विना वाजून सांगण्याकरता सुरुवात केली, नारायण श्रीमन्नारायण. दर्शन घेतलं, सांगितलं देवा घटना वाईट घडली आणि तुमच्या पत्नीनं यज्ञामध्ये उडी टाकली. ऐकल्याबरोबर तर डोक्याचा केस काढला, गरगर गरगर फिरवला की लगेच कैलास पर्वतावर आपटला. वीरभद्राचा असणारा जन्म. सांगितलं माझ्या सासऱ्याच्या घरी जायचं, एका सुद्धा माणसाला जीवन ठेवायचं नाही. ती म्हणले सासूला मारू नका. म्हणले सासूला मारू नका. बिचाऱ्याने मला बोटोळ्याचा भात खाऊ घातला, वरी तोप दूध वगैरे. सासूला मारायचं नाही म्हणले, अजिबात नाही. जवळचं सगळ्यात जास्त जर प्रेम कुणावर असेल सासूवर बरं का, सासूवर. आणि सासूचं सगळ्यात जास्त प्रेम जर कुणावर असेल तर जवळवर बरं का. बस, नाकीचा मोती ठेवी गहाण. लक्षात आलं का? नाकीचा मोती ठेवी गहाण आणि राखी जावयाचा मान. बस, जवाई जर जेवण्याकरता बसले तर असं गट बरोबर त्या ताटाच्या खाली सासू लावणार. म्हणजे कधी तुम्हाला सांगतो, जवाई जर घरी आले आणि दूध जर असं चुलीवर तापू लागलं आणि त्याला जर साय आलेली असेल, एरवी दूध तुम्ही विकत घेण्याकरता जा, ती घर मालकीन फू 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 50% थुकामध्ये. साय मात्र इकडे अजिबात येऊ देणार नाही, अजिबात नाही. तिला ढवळून ढवळून तिला मागच ढकलणार, तिला फक्त दूधच देणार फक्त. बस, जवाई यावा, शेवायचा भात असावा, असा वाढावा, मोकळ्या मनानं साय खाली पडते बरं का. तिला अशी काही काहीच नाही अजिबात.
जावाई बस बस म्हणून सर खा खा खा, घरचीच म्हैस आहे आपली, बस आपण विकत आणलेलं नाही काय नाही, मोकळ्या मनाला विचार बरं का. आणि जावाई नाही, मला अनुभव आहे बरं का जेव्हा, म्हणजे तुम्हाला सांगतो असं मोकळ्या मनाला बरं का. हा, वीरभद्राला आदेश दिला, सासूला मात्र मारायचं नाही म्हणले, सासऱ्याचा त्याला तर अगोदर हाना म्हणले, त्याला तर जिवंतच ठेवू नका म्हणले, त्याच्यामुळे तेवढा खेळ बिघडला म्हणले. वीरभद्र आले, अहो मंडप लावलेला होता असा मंडप, हे गण आल्याच्या नंतर, हे गण म्हणजे काही साधे आहेत का, हे सगळे भूतच, त्यांनी तिकून यायला आणि मंडपाचीच लाकडं काढायला. ब्राह्मण देव ठोईना कुणी कन 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 झोडपण्याकरता सुरुवात केली, असे मारहाण सुरुवात केली की नाही. आता ब्राह्मण ते ब्राह्मण काही सडपातळ कशी एका एका दांडीत लेवलला गिरायक, बस दुसरा ब्राह्मण दुसऱ्याला म्हणतो, तुला म्हणू लागलो र, चल गा ते म्हण, तुला म्हणू लागलो मी तर कशाला थांबायचं. ते म्हणला एवढं होईल मला तरी काय माहिती म्हणलं. एक एकाच्या पुढं एक एकाच्या पुढं पळाय जागा नाही, काय करते तर काय नाही, मारहाण म्हणजे मारहाण. इतके मारले महाराज, युद्ध म्हणजे युद्ध. दक्ष प्रजापती युद्धाला आला, वीरभद्रानं लगेच खडगा काढला की शिरच्छेद करून टाकला. किती प्रेम वर्णन केलेलं आहे त्या सासूबाईनं भगवान शंकराच्या. आपल्या मालकाचं प्रेत तिथं असं संरक्षण करण्याकरता थांबली, तिथंच रडू लागली. वीरभद्रानं दक्ष प्रजापतीचं शिरकमल उचललं आणि जिथं सतीनं स्वतःचं शरीर संपवलं होतं ते शिरकमल उचललं आणि त्याच यज्ञामध्ये टाकलं. यज्ञ समाप्त करून टाकला, यज्ञ विझवून टाकला, विध्वंस करून टाकला. काही गोष्टी ऐका बरं का, जिथं जर भगवान शंकराचं कार्य करत असताना किंवा चांगलं कार्य करत असताना भगवान शंकराची पूजा जर कोणी करत नसेल तर ते कार्य मात्र सिद्धीला जात नाही. कार्य करणारा माणूस सुद्धा नरकामध्ये नवे नवे घात होण्याची सुद्धा शक्यता येते. कारण काय, भगवान शंकराला फक्त पूजेचं स्थान दिलं नाही तर दक्ष प्रजापतीला मारावं लागलं, शिरच्छेद झाला. कालांतरानं भगवान शंकराची सासू ते आपल्या मालकाचा असणार प्रेताचा भाग घेऊन तिथंच थांबलेली आहे आणि स्तुती करण्याकरता चालू आहे भगवान शंकराची. ओम नमः शिवाय. सासूनं मात्र जवयावर राग नाही केलं बरं का. मारलं होतं कुणा, जवयानंच मारलं ना, पण राग नाही. किती प्रेमा विचार करा, मालकाचा सुद्धा घात केला पण तरी राग नाही. सारखं चिंतन चालू आहे, ओम नमः शिवाय. एक दिवस 33 कोटी देव कैलास पर्वतावर गेले आणि सांगितलं, देवा आमची विनंती आहे, एक म्हणजे तुमच्या सासऱ्याला जिवंत करा आणि त्यांचा यज्ञ असणारा सिद्धीला न्या. सांगितलं मला मान मिळेल का, अहो सांगितलं तुम्हाला मान तर पहिला मिळणार. आता काय केलं, भगवान शंकर आले, आल्याच्या नंतर यज्ञाला सुरुवात केली आणि यज्ञाला सुरुवात करत असताना सासऱ्याला जिवंत करत असताना आपल्या गणाला आदेश देऊन टाकला, एक काम करा, ज्या मुखानं माझी निंदा केलेली आहे, ज्या मुखानं माझी निंदा केलेली आहे ना, याला मुख बसवत असताना आता मुख मात्र माणसाचं बसवू नका. आता कशाचं बसवा, बोकडाचं. आता मुख बसवा बोकडाचं. त्याचं कारण एक आहे, ज्यानं जास्त निंदा केली का नाही त्याला पुढला जन्म सांगितलेला आहे बोकडाचा. तुम्हाला असं का, त्या शेळीला तुम्ही दिवसभर किती खाऊ घाला तिचं पोट भरतं, अजिबात पोट भरणार नाही. गावाकडे येताना सुद्धा कुणाच तरी धान खाऊन येणारच. बस म्हणजे ज्याचं मुख निंदा केलेलं आहे त्याच्याकरता बोकडाचं मुख. यज्ञसिद्धीला नेला, यज्ञसिद्धीला नेल्याच्या नंतर वर्णन असं केलेलं आहे, पत्नीचा अंत झाल्याच्या नंतर किंवा पत्नी मरण पावल्याच्या नंतर भगवान शंकराला कैलास पर्वत सुद्धा आवडेना. विचार करा बरं का, कितीही घर मोठं असावं आणि त्याच्यामध्ये जर पती आणि पत्नी जर नसतील दोघ जण तर मग मात्र ते जीवन व्यतीत करण्याकरता मात्र माणसाला आवडत नाही. भगवान शंकरांनी कैलास पर्वताचा त्याग केला आणि हिमालय पर्वतावर जाऊन बसले. तिथं थंडीचं वातावरण आणि तिथं जाऊन तपश्चर्या करण्याकरता सुरुवात केली. आता पुढे चरित्र सांगितलेलं आहे. हीच सतीनं पुढला एक जन्म घेतलेला आहे. तो जन्म म्हणजे हिमालय पर्वताच्या घरी आईचं नाव सांगितलेलं आहे मैना. मैना आणि हिमालय पर्वत या दोघांनी तपश्चर्या केलेली आहे. तपश्चर्या केल्याच्या नंतर ती माता पार्वती
म्हणजे सती प्रसन्न झाली आणि वरदान मागत असताना त्या दोघांनी वरदान मागितले. एक म्हणजे आम्हाला 100 मुलं व्हावे. हिमालय पर्वताला 100 मुलं आहेत. सांगितलं तथास्तु. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई तुम्ही आमच्या पोटी जन्माला या. त्या सतीनं सांगितलं काही हरकत नाही. पार्वती मातेचा असणारा जो पहिला जन्म आहे तो सती. पहिल्या जन्मामध्ये तिला एक नाव दिलेलं आहे. उमा आणि सती या दोन नाहीत, एकच आहेत. पार्वतीला 3 नाव आहेत. उमा पण म्हणतात, सती पण म्हणतात आणि पार्वती पण म्हणतात, असे 3 नाव आहेत. पण काही ठिकाणी सती आणि उमा एकच समजतात. आणि काही ठिकाणी असं सांगितलेलं आहे की ज्या वेळेला पार्वती मातेचा जन्म झाला आणि तरुण वयामध्ये आली आणि तपश्चर्या करण्याकरता निघाली, त्यावेळेला तिचं शरीर पाहून त्या मैनेनं सांगितलं उमा. शब्द कसा आहे पहा बर का. एकाच नावामध्ये 2 शब्द आहेत, उ आणि मा. तुम्ही उ कुणाला म्हणता? डोक्यातल्या उला तुम्ही उ म्हणत असाल, पण तिथं त्या उचा संबंध नाही बर का. उमा शब्द कसा आहे पहा. उमा या शब्दाचा अर्थ असा होतो, पहिला उ शब्दाचा अर्थ असा होतो पार्वती माता तपश्चर्या करण्याकरता निघाली आणि तिला असं दुःख झालं मैन्याला. एवढं कोमल असणारं शरीर पाहिल्याच्या नंतर माझ्या मुलीच्या हाताने तपश्चर्या कशी होईल म्हणून तिनं बोलण्याकरता सुरुवात केली. म्हणजे तिला आश्चर्य वाटलं. उ आणि मा, मुलगी म्हणजे आईच्या समानच. तुम्हाला असं कसं काय? त्याचं कारण एक आहे. कधी कधी आई जर लाडामध्ये आली ना, लेकरू जर मांडीवर असलं तर आई अशी त्याला जवळ घेते. माझे आछडे बछडे छकुडे ग राधे रुपडे. कधी कधी काय म्हणते, माझं प्राणच आहे, माझं छकुडच आहे, माझी आईच आहे, माझं वडीलच आहे. तसं ही मैना सुद्धा उमेला बोलत असताना माझा प्राण आहे म्हणून असं बोलते. आता पहा, त्या माता पार्वतीची असणारी आराधना केली आणि तथास्तु असणारं वरदान दिलं. वरदान दिल्याच्या नंतर मग मात्र पार्वती मातेचा असणारा जो जन्म सांगितलेला आहे का नाही, तर तो जन्म सांगत असताना असं सांगितलेलं आहे, चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामचंद्रजीचा जन्म झालेला आहे. चैत्र महिन्यामध्ये दुपारच्या वेळेला. आणि पार्वती मातेचा जो जन्म झालेला आहे, आर्द्रा नावाचा असणारं नक्षत्र, त्याच चैत्र शुद्ध नवमीला रात्री 12 वाजता तिचा जन्म झालेला आहे. पार्वती मातेचा रात्रीच्या वेळेला असणारा तो जन्म झाला. आणि जन्म झाल्याच्या नंतर त्यावेळेला पार्वती मातेनं दर्शन देण्याकरता सुरुवात केली. साक्षात स्वरूपामध्ये असणारी आली पार्वती माता. दर्शन दिलं. दर्शन दिल्याच्या नंतर मग मात्र मैनेनं सांगितलं, तुम्ही मला वचन दिलेलं आहे की लहान स्वरूपामध्ये अवतार घेईल. मग एवढा का मोठा अवतार घेतला? सांगितलं, मी तुम्हाला पाठीमागं वचन दिलेलं होतं, ते वचन पूर्ण करण्याकरता मी अवतार घेऊन आलेले आहे. सांगितलं काही हरकत नाही, आता लहान व्हा. होय भक्ती केला तैसा आणि पुरवी धरावी ती इच्छा. पार्वती माता लहान झाली आणि लहान झाल्याकरता रडण्याकरता सुरुवात केली. रडण्याकरता सुरुवात केली. दास दासीने असणाऱ्या आल्या. सगळ्या नगरीमध्ये असणारा आनंद, हिमालय पर्वतानं तो आनंद असणारा सादर केला. काही धन द्रव्य असणारं वाटण्यामध्ये आलं. आंघोळ वगैरे घातली. पाळणा असणारा असेल, काही मंगल असणारी गीता असणारी बोलण्याकरता सुरुवात केली. तिचं नाव सुद्धा ठेवलं पार्वती. आता का पार्वती नाव ठेवलं हे ऐका बर का. वडिलाचं नाव काय आहे पार्वतीच्या? हिमालय. भावाचं नाव आहे मैनाक. आणि त्यांची जी वंश परंपरा आहे का नाही, ती पर्वताची आहे. म्हणजे पर्वताच्या वंशामध्ये जन्माला आलेली आहे म्हणून तिचं नाव ठेवलं पार्वती. म्हणजे हे पर्वताच्या वंशामध्ये जन्माला आलेली आहे म्हणून तिचं नाव ठेवलं पार्वती. उमेचा भाग तर आपण पाहिला. थोडीशी मोठी झाली, चलण्याकरता सुरुवात केली. नारदजी घरी आले. नारदजी घरी आल्याच्या नंतर सहज हिमालय पर्वतानं प्रश्न विचारला नारदजीला, नारदजी माझ्या मुलीचं भविष्य पहा. तरुण झाल्याच्या नंतर हिला
पती परमेश्वर कसा मिळेल भविष्य पाहण्याकरता सुरुवात केली. आणि भविष्य पाहण्याकरता सुरुवात केल्यानंतर सांगितलं सगळे लक्षणं चांगले आहेत, पण एक गोष्ट मात्र थोडीशी वेगळी वाटते मला. ते सांगितलं कोणती? हिला जो मालक पती भेटणार आहे का नाही त्याचं चरित्र मात्र वेगळं आहे. सांगितलं सांगा ना. एक म्हणजे जो मालक होणार आहे त्याला आई पण नाही वडील पण नाही. कसं चरित्र आहे पहा. आई नाही आणि वडील नाही. हिमालय पर्वतानं सांगितलं म्हणजे काय ते मरण पावलेले असतील का? म्हणले तसं नाही. त्याला आई पण नाही आणि वडील पण नाही. बरं म्हणले मग गणगोत कोणी मामा भाचे वगैरे? म्हणले गणगोत बी कोणी नाही म्हणले. बर म्हणले मग जागा वगैरे? म्हणले जागाही काही नाही. म्हणले मग राहायचं ठिकाण? म्हणले स्मशानभूमी. बर म्हणले दिसण्याकरता वगैरे? म्हणले सगळ्यापेक्षा विचित्र दिसण्याकरता आहे म्हणले. बर मग कपडे वगैरे? म्हणले कपडा अंगावर नसतो म्हणले, गजचर्म घातलेला आहे. बर मग काय अलंकार? अलंकार पण काही नाही म्हणले, गळ्यामध्ये साप आहे. बरं म्हणले मग शरीराचा दुसरा भाग? म्हणले दुसरा तिसरा काही नाही, सगळा भस्म अंगाला भासलेला आहे. एवढं सांगितल्याच्या नंतर पार्वती माता ऐकण्याकरता तिथंच आहे, लहान आहे. लहान असताना तिनं गोष्ट लक्षात घेतली. जेवढं वर्णन नारद मुनी करतात हे वर्णन म्हणजे दुसऱ्याला कुणाला शोभत नाही. हे वर्णन म्हणजे भगवान शंकर. सांगितलं काही हरकत नाही. जर माझ्या मुलीला जर भगवान शंकर पतीच्या स्वरूपात मिळत असतील तर मला पण आनंद आहे. पण त्यावेळेला तपश्चर्या करण्याकरता सांगितली. तपश्चर्या करण्याकरता असणारी पार्वती निघाली. तपश्चर्या सुरुवात झाली आणि तपश्चर्या सुरुवात झाल्याच्या नंतर मग मात्र वरदानाच्या स्वरूपामध्ये भगवान शंकराने सांगितलं, देवा माझा जो विवाहाचा असणारा जो काही भाग आहे का नाही, तुमच्या सोबत माझा विवाह व्हावा एवढीच माझी अपेक्षा आहे. त्याच्या अगोदर सप्त ऋषी असतील, हे सगळ्या जणांनी तिची असणारी परीक्षा घेतली आणि परीक्षा घेतल्याच्या नंतर भगवान शंकराने असणारे वरदान दिलं, काही हरकत नाही. विवाहाचा असणारा भाग पुढे वर्णन असं केलेलं आहे. पत्रिका वगैरे छापल्या, लग्न ठरलं. लग्न ठरल्याच्या नंतर जुन्या काळामध्ये एक अशी भाग सांगितलेला आहे, मुलानं मुलगी पाहायची नाही आणि मुलीनं सुद्धा मुलगा पाहायचा नाही. लग्न कुणा जमवायचे? आई वडिलांनीच लग्न जमवायचे बरं का. त्यावेळेस काही फोटो वगैरे असं काही नव्हतं बरं का, व्हॉट्सअप वगैरे असं काही नव्हतं. घटना अशी घडली, पत्रिका छापल्या आणि पत्रिका छापल्याच्या नंतर पत्रिका देण्याकरता हिमालय पर्वतावरचे असणारे लोक कैलास पर्वतावर गेले. अगोदर पत्रिका लग्नाची कुणाला द्यावा लागते? गणपतीला म्हणा किंवा देवाला अगोदर पत्रिका द्यावी लागते. लग्न भगवान शंकराचंच, पत्रिका त्यांचीच छापलेली आहे आणि पत्रिका देण्याकरता अगोदर कैलास पर्वतावर पत्रिका वाचली. भगवान शंकराला आनंद वाटला की मी आणखी पत्रिका छापल्यात, पण तिकून पत्रिका इकडे आल्या. भगवान शंकराने सुद्धा पत्रिका छापल्या. सगळ्या 33 कोटी देवतांना बोलवलं, गणाला बोलवलं. पत्रिका असणाऱ्याला सांगितलं चला लग्न करता. निघाले सगळेजण. पण लग्नाला निघाल्याच्या नंतर आनंदाच्या स्वरूपामध्ये निघाले. पण इकडं मात्र हिमालय पर्वताच्या ठिकाणी मैनेच्या मनामध्ये मात्र काही शंका निर्माण झाली. पार्वतीनं ज्यांच्याकरता तपश्चर्या केलेली आहे ते भगवान शंकर कसे असतील? आणि सासूबाईच्या बाबतीमध्ये वर्णन केलं आहे बरं का. जवाई मात्र एकतर श्रीमंत असावा, नौकरदार असावा, दिसण्याकरता सुंदर असावा, प्रॉपर्टी असावी, सगळे गुण संपन्न असावा. त्या मैनेच्या मनामध्ये सुद्धा तोच भाग की जवाई मात्र दिसण्याकरता सुंदर असावे बरं का. ही गोष्ट कळाली भगवान शंकराला आणि त्यांनी सांगितलं, वाह, मैनेच्या मनामध्ये आलेला गर्व नष्ट करण्याकरता मला काहीतरी लीला केली पाहिजे. सगळ्या देवतेला जवळ बोलून घेतलं आणि सांगितलं, ऐका, आपल्याला तर लग्नाला आता जायचंच आहे तिकडं, पण सगळ्यांनी एकदा जायचं नाही, टप्प्याटप्प्यानं जायचं म्हटले. नवरदेव कोण आहे? मी. भगवान शंकर सांगतात नवरदेव मी आहे. सगळ्यात शेवटी माझी वरात असेल, एकदम पाठीमागं. पुढं चलत असताना ऋषींनी चालायचं, पुढं चलत असताना इंद्रानं चालायचं, वरुण देवतेनं चालायचं, अग्निदेवतेनं चालायचं, पण टप्प्याटप्प्यानं चालायचं. नारदजीला सांगितलं तुम्ही अगोदर हिमालय पर्वताच्या ठिकाणी जा. गेले नारदजी. तोपर्यंत नारदजीला विचारण्याकरता सुरुवात केली मैनानं, नारदजी आमची जवाई दिसण्याकरता कशी आहेत? त्यावेळेस नारदजीनं सांगितलं, माते आता मी सांगण्यापेक्षा तुम्ही एक काम करा, हे सगळे काम हातातले सोडून द्या.
त्यांची वरात येण्याची वेळ झाली, आता नवरदेव येण्याची वेळ झाली. जवाई जर तुम्हाला बघायचे असतील तर थोडं तुम्ही काय करा, या महलाच्या वर चला, वरून तुम्हाला जवाई दिसतील आलेले. त्या महिनीनं काय केलं, आपले पार्वतीचे मालक म्हणजे जवाई पाहण्याकरता वर असे महिलेच्या वर गेले. त्यावेळेस नारदजी तिथंच, काही महिला सुद्धा तिथंच, टिकून येण्याची असणारी जे वराडी मंडळी आहे का नाही, त्यांची वराडी मंडळी येण्याकरता सुरुवात झाली. अगोदर अग्निदेव येण्याकरता सुरुवात झाली. अग्निदेव आले. आता विचार करा, अग्निदेवाच्या बाबतीमध्ये तेज दिसण्याकरता एवढे अग्निदेव सुंदर, एवढे अग्निदेव सुंदर, की त्या महिनेनं विचारलं, नारदजी हेच का जवाई? नारदजीनं सांगितलं, हे जवाई नाहीत, हे तर अग्निदेव आहेत. याच्यापेक्षा सुद्धा तुमचे जवाई सुंदर आहेत. त्याच्या पाठीमाग वरुण देव आले. हेच का जवाई? नाही नाही, हे नाही, हे वरुण देव आहेत. पुढं चंद्राला तोच प्रश्न विचारला, हेच का जवाई? नाही नाही, अजिबात नाही. प्रत्येक जण आल्याच्या नंतर नारदजीनं सांगायचं, हे जवाई नाहीत बरं का. शेवटी चलत असताना ब्रह्मदेव आले सत्यलोकातून, सांगितलं हे जवाई, म्हणले हे पण नाही. सगळ्यात शेवटी पुन्हा येत असताना विष्णू भगवंतानं चतुर्भुज मूर्ती धारण केली, शंख चक्र गदा. त्या वेळेला मात्र बोलण्याकरता सुरुवात केली. आणि मैना म्हणते, 100% नारदजी आता खोटं बोलू नका, हेच जवाई आहेत. त्यावेळेला नारदजीनं सांगितलं, हे तर भगवान विष्णू आहेत, आणि हे भगवान विष्णू तुमच्या जवळच्या हाताखालचे आहेत, यांच्याकडे सृष्टीचं पालन करण्याचं काम आहे. इतका आनंद वाटला ना, इतका आनंद वाटला. असे माणसं वराडी मंडळी, यांच्यापेक्षा जर ते सुंदर असतील तर किती सुंदर असतील. मनात विचार करू लागले, खरंच बरं का, माझी मुलगी म्हणजे धन्य, जिनं माझ्या मुलीनं ज्या भगवान शंकराकरता तपश्चर्या केली. आबा किती भाग्याची गोष्ट आहे की तपश्चर्या भगवान शंकराकरता केलेली आहे. नारदजीनं सांगितलं, आता पहा तुमची जवाई येण्याची वेळ झाली. मग मात्र जवायाची वरात येण्याकरता सुरुवात झाली. काय त्या जवायाची वरातीचं वर्णन करावं काय नाही. भगवान शंकराच्या पुढं असे काही वराती गण होते, कोणत्याला डोळेच नाहीत. आहेत डोळे कोणत्याला, बगल तिथं शरीरावर डोळेच डोळे नुसते. कोणत्याला डोळे नाहीत तर कोणत्याकडे बघितलं नुसते डोळेच डोळे. कोणत्याचा एक हात असा लोळा, ते गण होते. कोणत्याला पाहिलं तर शरीर पुढं चालण्याकरता मुंडकं माग असं. कोणत्याला डोळा इथं, कोणत्यानं जटा राखलेला, कोणत्याच्या हातामध्ये चिलीम वाढण्याकरता सुरुवात. काय वर्णन करावं त्याचं. कोणता बेधुंद झालेला आहे, नाचण्याकरता सुरुवात आहे, कोणता लोळालेलाच आहे, कोणत्यानं अंगावर नुसते सापच घातलेले आहेत. हे वर्णन त्यांचं. आणि सगळेच नाचलेले आहेत. कोणत्याच्या हातामध्ये डमरू आहे, कोणत्याच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, कोणत्याच्या अंगावर वस्त्र आहे तर कोणत्याच्या अंगावर वस्त्र नाही. अशी वरात बघितल्याच्या नंतर त्या सहज विचारलं मैनेनं, ही वरात कुणाची आहे? ते म्हणले तुमच्या जावयाची. म्हणले अशी? त्यावेळेस नारदजीनं सांगितलं, वरात तुमच्या जवयाचीच आहे. आणि कसं असतं, नवरदेव येण्याच्या अगोदर नाचणारी लोक असलेच असतात बरं का. कशी वेताळ वेताळ नाचती, भूते वेताळ वेताळ नाचती, भूते वेताळ वेताळ नाचती, भूते वेताळ वेताळ नाचती. भूते वेताळ वेताळ नाचती, भूते वेताळ वेताळ नाचती, भूते वेताळ वेताळ नाचती, भूते वेताळ वेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त
भूते वेताळ नाचती, हर्ष युक्त उमापती, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुक्यार. ते भूत नाचू लागले. आता विचार करा, भूत जर नाचू लागले आपल्याला आनंद होईल का? भूत म्हणाले बरं का मी. अहो कसे माणसं नाचू लागले तर आपल्याला बघू वाटत नाही का? नाचण्याची पद्धत आहे का काय? हा, काही लोक म्हणतात आता लग्नाचा टाइम होऊन गेला, आटप तर घ्यावा आता, पण त्यांना भूतालेले नाचायला जोर येतो बरं का. एक गाणं इथं वाजवा, एक गाणं इथं वाजवा, बस. ते नवरदेवाला पुढंच जाऊ देत नाहीत. काही ठिकाणी तर अशी घटना घडली, ह्यांना इकडंच नाचू दिलं, नवरदेव तिकडच काढून घेऊन गेले. लग्न लागलं तरी यांना पता नाही, तरी नाचाय चालूच आहे. भूते वेताळ नाचती. पर घटना अशी घडली, नाचायले भूत. आणि मैनीने विचारलं, जवाई कुठं आहेत आमची? जवाई आमची जी होणारी जवाई ती कुठं आहेत? ते म्हणले ते सगळ्याच्या मध्ये जे नाचालेत का नाही, म्हणले सगळ्याच्या मध्ये जे नाचालेत ते तुमचे जवाई. आता लक्ष करा बर का, हे प्रमाण जे आहे का नाही, भूते वेताळ नाचती आणि हर्ष युक्त उमाप. हे भूत नाचू लागले तर नवरदेवाला नाचाव का? नाचाव का नवरदेवाला? हा, अजिबात नाही. ते म्हणतात जमलं बर का, कस तरी आपलं आता जमलं बर का, जमलं बर का. आता भगवान शंकर भूत नाचू लागल्याच्या नंतर भूतानी सांगितलं, देवा लग्न तुमचं, नाचालोय आम्ही, तुम्ही थोडं नाचा की. म्हणले तुम्ही आमचे देव, आम्ही तुमचे भक्त, नाचा. देवानं सुद्धा सांगितले, माझे भक्त गाती जेथे, नारद मी उभा तेथे. मी पण नाचतो भक्त. भगवान शंकरांनी नाचण्याकरता सुरुवात केली. डमरू हातामध्ये वाजवायला चालू, हातामध्ये त्रिशूळ, खडखड खडखड नाचण्याकरता सुरुवात. बेधुंद होऊन भगवान शंकर नाचू लागले. पार्वती मातेनं भगवान शंकराला पाहिलं, चक्रच आली पार्वती मातेला. म्हणली माय, म्हणली, आणि हे जवाई आहे तुम्ही म्हणले आता, आणि ह्यांच्या गळ्यात साप आहे, त्रिशूळ आहे, आणि डमरू आहे म्हणले, काय अवस्था आहे काय म्हणली, माझ्या मुलीचा संसार कसा असा होईल म्हणले. आता चक्रच आली. समजण्याकरता भगवान विष्णू, ब्रह्मदेव, नारदजी पाणी असं तोंडावर शिंपडलं, तिला जागृत अवस्थेमध्ये आणलं. आणि त्यावेळेला सगळ्यांनी उपदेश केला, मैना सावध व्हा तुम्ही. सांगितलं काही जरी झालं, माझ्या मुलीचा विवाह भगवान शंकराच्या सोबत लागूच देणार नाही. बस, एखाद्या वेळेस तिला मी फाशी देईल, विष देईल, समुद्रामध्ये नेऊन टाकून देईल, पण भगवान शंकराच्या सोबत मात्र विवाह लागू देणार नाही. सगळ्यांनी विनंती केली, कशा करता? ती म्हणले, ज्यांच्या गळ्यामध्ये साप आहे, मेलेल्या माणसाचे मुंडके आहे, ठीक आहे, अंगावर लावण्याची काही राखाची काही पद्धत आहे, अजिबात मी देणार नाही. सगळ्यांनी उपदेश एका शब्दाचा केला. तो उपदेश असा आहे, माता, इथं जे भगवान शंकराने जे रूप धारण केलं का नाही, तुका म्हणे नटधारी. हा, हे नटाचं रूप घेतलंय म्हणले, हे खरं रूप नाही. तुम्ही आता जर त्यांना सांगितलं दुसरं रूप धारण करा, एका मिनिटामध्ये दुसरं रूप. मग सांगितलं मी मुलगी देण्याकरता तयार आहे, पण त्यांना असं म्हणावं की हे रूप आता लग्नाच्या वेळेला ठेवू नका बरं का. आता सांगितलं काही हरकत नाही. आता समजून सांगायला कोण? आता भगवान शंकर ऐकणार तरी कोणाचे? त्यावेळेला विष्णू भगवंत भगवान शंकराच्या जवळ गेले आणि सांगण्याकरता सुरुवात केलं, काय देवा म्हणले आणि काय नाही, लग्न तुमचं म्हणले, नवरदेव व्हावं म्हणले, चांगलं पावडर लावावं म्हणले, साप आणलाय सोबत म्हणले, हे गज चर्म काय म्हणले, हे तुमची पद्धत आहे. भगवान विष्णू समजून सांगितल्यानंतर मग मात्र इतकं रूप सुंदर धारण केलं ना, इतकं रूप सुंदर की त्या सुंदर रूप पाहिल्याच्या नंतर सगळे देव असणारे मोहित झाले. मग मात्र आनंदित झाले. मग मात्र लग्नाच्या वेळेला मात्र अशी सगळी वरात असणारी ती आली. आल्याच्या नंतर लग्नाचा असणारा जो भाग सांगितलाय, सुंदर स्वरूपामध्ये असणारं लग्न लागलं. लग्न लागल्याच्या नंतर अक्षिदा देत असताना पार्वती मातेच्याही हातामध्ये अक्षिदा दिला आणि भगवान शंकराच्या सुद्धा हातामध्ये अक्षिदा दिला.